हिंदू विरोधी बोलणाऱ्या अमोल देवळेकरांचा पक्ष प्रवेश हिंदू सणांविरुद्ध बोलणाऱ्या अमोल देवळेकरांचा पक्ष प्रवेश भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा काय झालं तुमचं नाव सांगा. भारतीय जनता पार्टीच्या पुण्यातील कार्यालयासमोर तुम्ही आंदोलन करताय, कशासाठी करताय? नमस्कार, मी शैलेश नारायण बडाई, कसबा मतदारसंघामध्ये मी काम करतो. आज एक अत्यंत वाईट घटना घडलेली आहे. अमोल देवळेकर या माणसाचा पक्षप्रवेश झालेला आहे. आमच्या कुठल्याही नेत्याला हे माहीत नसेल की त्यांनी काय उद्योग केलेले आहेत. स्वातंत्र्य दिना दिवशी ज्या दिवशी गोकुळाष्टमी होती त्या दिवशी आमचे माननीय मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस सगळ्यांना आव्हान केलं होतं, विनंती केली की मांसाहारची दुकान बंद ठेवा व मांसाहार करू नका, परंतु या माणसांनी मुद्दाम होऊन आमच्या मुख्यमंत्र्यांची अवहेलना करण्यासाठी व आमच्या भाजपची अवहेलना करण्यासाठी, आमच्या सणाची अवहेलना करण्यासाठी या माणसांनी 1000 किलो मटन व चिकन वाटप केले. त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी उभे आहोत. त्याचा पक्षप्रवेश झाला. आमच्या नेत्यांना माहीतच नसेल की हा माणूस असा आहे, याला बुद्धी नाहीये, अशा प्रकारे हा काम करत असतो त्या भागामध्ये. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत. आमच्या नेत्यांना आम्ही विनंती करतोय की त्याचा पक्ष प्रवेश रद्द करून द्या आणि आमच्या हरकत जे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आम्हाला न्याय द्या. आम्ही सगळ्यांना. कोण आहे, कुठला प्रभाग आहे तुमचा, आणि आज तुम्ही ज्या कार्यालयात कार्यकर्ते म्हणून आलात, ज्या कार्यालयात तुम्ही नेत्याच्या बैठका वगैरे अटेंड केल्यात, त्या कार्यालयासमोर तुम्हाला आज आंदोलन करण्याची वेळ आली? मी किरण दाजू क्षीरसागर, प्रभाग क्रमांक 23. मी जो अमोल देवळेकर हा जो नक्षली संघटनेला जो पैसा पुरवतो, शिवाजी द अंडरग्राऊंड, भीम मोल्ला, हे जे नाटकाला पैसे पुरवणारा हा, जो फायनान्स करणारा हा, जे हिंदूंनी ते नाटक बंद पाडलं त्या नाटकाला फायनान्स करणारा हा अमोल देवळेकर. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 15 ऑगस्ट आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी मांस दुकानं बंद करण्याचं सांगितलं. त्या दिवशी यांनी 1000 किलो चिकन वाटलं, जे हिंदूंच्या विरोधात जाऊन. गोकुळाष्टमी हा हिंदूंचा पवित्र सण आहे आणि शिवाजी द अंडरग्राऊंड, शिवाजी महाराज जी भारतीय जनता पार्टीची अस्मिता आस्था आहे आणि त्याच माणसाला आज पक्ष प्रवेश दिलाय. त्याच विरोधात आज आम्ही फक्त त्याचा पक्ष प्रवेश रद्द करावं ही आमच्या वरिष्ठांची आमची मागणी. वरिष्ठांना तुम्ही या ठिकाणी पेट्रोलची बॉटल देखील आणली होती, मला पोलिसांनी काढून घेतली. मी पोलिसांनी काढून घेतली. मी आत्मदहन करणार होतो, कारण माझ्या पक्षाची प्रतिमा मलिन या माणसामुळे होती. हा हिंदूंच्या विरोधात जो करतोय सगळं, हा देवी देवतांना शिव्या देतो. आज ह्याच्या हॉस्पिटलला तुम्ही गेले तर ह्याच्या हॉस्पिटलला फक्त तुम्हाला विद्रोही पुस्तकं दिसतात. विद्रोही संभाजी भगत हे त्याचे दैवत, जे विद्रोही जलसा करतात हे त्याचे भगत, हे त्यांचा तो शिष्य, आणि त्याला आज पार्टीने प्रवेश दिलाय. तुम्ही कधी पार्टीतल्या लोकांना बोलण्याचा प्रयत्न केला का, त्यांना कधी सांगण्याचा प्रयत्न केला? पार्टीच्या नेत्यांना माहितीच नसणार आहे हा कोण आहे काय आहे, पण पार्टीच्या नेत्यांची दिशाभूल करून यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे. ओके. हा, तुमची मागणी काय आता? आमची मागणी एकच आहे. माननीय आमचे मुख्यमंत्री मोदयांची मी एकच विनंती करतोय की हा जो तुमच्या शब्दाच्या विरोधात जाऊन ज्यांनी मांस वाटलं 1000 किलो, ह्याचा फक्त पक्ष प्रवेश रद्द करावा एवढीच आमची मागणी, बाकी दुसरी काही नाही. ओके. खरं तर आज पुण्यातले अनेक पक्ष प्रवेश झाले, मात्र तुम्ही याच माणसाचा विरोध करताय. नेमकं काय झालं तुमचं आणि यांचं काय वागणं आहे? काय त्यांनी गोकुळाष्टमीच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाला कत्तलखाने बंद असताना त्यांनी 1000 किलो मांस वाटलेला आहे. त्यामुळे आमचा या माणसाला विरोध आहे. तर आपण पाहू शकता पुण्यातील भारतीय जनता पक्षाचं हे पक्ष कार्यालय आहे आणि या ठिकाणी भाजपचे हे कार्यकर्ते आहेत. कधी काळी ते याच भाजपच्या पक्ष कार्यालयात या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते म्हणून बैठका अटेंड केल्या, मात्र आज त्यांना याच कार्यालयात भाजपनं आज पुण्यातील या व्यक्तीला, नाव काय सांगितलं तुम्ही यांचं? अमोल देवळेकर म्हणून हे आहेत, त्यांना पक्षप्रवेश दिला. त्यामुळे त्यांच्या विरोधात खरं तर हे या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत. खरं तर ही जी व्यक्ती आहे, अर्थात हे जे म्हणतायत की त्यांनी मुद्दामून अशा प्रकारे जी काही भूमिका आहे भारतीय जनता पक्षाची त्याच्या विरोधात त्यांनी वेळोवेळी ही भूमिका घेतली आणि आम्ही कार्यकर्ते आम्हाला त्याचं हे फळ आहे का असा प्रश्न जे आहे ते हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विचारताना दिसतात. तुमची मागणी काय आता काय व्हायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं?
आमची मागणी एकच आहे, ह्याचा पक्ष प्रवेश रद्द करावा. बरं. बाकी दुसरी काही मागणी नाही. भारतीय जनता पार्टी ही आमची पार्टी आहे, तर आमच्या पार्टीत हा माणूस नकोय आम्हाला. ओके. जो आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन मास वाटतोय, मग तोच आमच्या पार्टीत आम्ही कसं खपून घेणार आहे? ओके. मुख्यमंत्री हे फक्त आमच्या पार्टीचे नाहीये, हे माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. ओके. पण तुम्ही आता ही विरोध करताय, पण याच्या आधी पुण्यातले जे पक्षाचे विविध पदाधिकारी आहेत ते जे यांना घेऊन गेले त्या ठिकाणी मुंबईत त्यांचा जो पक्ष प्रवेश झाला, पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना माहित नव्हतं का की यांची पार्श्वभूमी काय आहे? तुम्ही आता सांगताय की हे नक्षल समर्थक आहेत असं तुम्ही म्हणताय, याशिवाय तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वारंवार भूमिका घेतात असं तुम्ही म्हणताय, तर तुमचे पुण्यातील जे नेते आहेत त्यांना याबद्दल काही माहिती नव्हती का? यांना त्यांची याची काही कल्पना नव्हती. नेत्यांना काही याची कल्पना नसणार आहे की हा कोण आहे. हा नेत्यांची दिशाभूल करून हा पार्टीत प्रवेश करतो. आपण पाहू शकता जोपर्यंत यांचा प्रवेश रद्द होत नाही किंवा ज्यांना जोपर्यंत त्यांना भारतीय जनता पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी अशाच प्रकारे आंदोलन करत राहू अशी यांची खरं तर मागणी. आपण पाहिलं असेल आज पुण्यातून अनेकांचा पक्षप्रवेश झाला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश झाला आणि त्याच्यामध्ये हे एक होते आणि यांच्या विरोधात खरं तर हे एक या ठिकाणी खरं तर आपण पाहिलं असेल ही संख्या फार कमी आहे. या ठिकाणी जे विरोध करतायत किंवा जे आंदोलन करतायत त्यांची संख्या फार कमी आहे. मात्र आम्ही अनेक वर्ष पक्षात काम करतोय, ज्याच्या विरोधात जो पक्षाच्या विरोधात काम करतो त्यालाच जर का पक्ष प्रवेश देत असेल तर आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचं असा सवाल जे आहे ते भारतीय जनता पक्षाचे हे कार्यकर्ते विचारताना दिसत आहेत. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.